आपलं स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या MH11 ब्लॉगर या चॅनल वरती। हे आमचे मित्र आहेत, हे बघा अनिकेत, नितीन आणि हा रोहित। तुमचं काय बोला थोडंसं काय तुमच्याबद्दल काय? आम्हाला आमचं झालं अचानक प्लॅनिंग याचं। हा 2 दिवस 4 दिवस चाललेलं प्लॅनिंग, पण आमचं 2 अजून मित्र गद्दार निघालं, त्यांनी आम्हाला गोलीगत धोका दिला। पण आमचा एक मित्र नितीन आपल्या एका शब्दावर तयार झाला, तो जरा लाजतोय आता, तिकडे लांब लांब पळतोय। ट्रिपला जायच्या अगोदर म्हणलं थोडंसं पाण्याचं नियोजन करावं, पुढे पाणी भेटतंय नाही भेटतंय म्हणून एक बिस्लेरीचा बॉक्स उचलून गाडीत टाकला। ट्रिपची सुरुवात म्हणलं बजरंगबलीच्या दर्शनाकडून करूया। तर आलो दर्शनाला, तर चालू होता प्रसादाची वाटप। आपण म्हणलं आपण पण थोडासा प्रसाद घेऊन वाटचालीस सुरुवात करू पुढच्या। बजरंगबलीच्या दर्शनाकडून आम्ही ट्रिपची सुरुवात केली। पहिलं लोकेशन आमचं होतं ते म्हणजे वाईचा गणपती। चला, आणि आजचं वातावरण काय बरोबर नव्हतं, तुम्ही बघताय खूप पाऊस चालू होता। आणि मित्रांसोबत संवाद साधत आम्ही पोहोचलो वाईमध्ये। आणि मंदिराच्या आतमध्ये कॅमेराला म्हणजे आत नेण्यास बंदी होती, त्यामुळे आतील काय आपण रेकॉर्डिंग करू शकलो नाही, त्यामुळे बाहेरूनच आपण या मंदिराचे लोकेशन दाखवतो। आम्ही सध्या आलोय आता वाईमध्ये, वाईचा गणपती। हे कृष्णामाई नदी आहे आणि इकडे वाईचं गणपतीचं मंदिर आहे। तर ह्या वेळेस नदीला पूर आलेला, तेव्हा वाईच्या गणपती पर्यंत पाणी गेलेलं। या गणपतीची अशी खासियत आहे की म्हणजे आस्था इथं माणसांची की ह्या गणपतीला साकडं घातलेलं, हे साकडं आपण जी मागणी केली ती पूर्ण होते, मान्यता आपली। आणि दुसरं म्हणजे या गणपतीचे असे वैशिष्ट्य आहे की ते गणपती दरवर्षी 1 इंचानं त्याची वाढ होते, असं इथलं यांची समज आहे। तिचं दर्शन घेऊन आम्ही निघालो आता धोम डॅमकडे, आणि आम्हाला लोकेशन थोडी चुकलेलो, त्यामुळे एका व्यक्तीचा आम्ही ऍड्रेस विचारत होतो। कोचिंग कुठं आहे? कोचिंग पण नाही तर नाही कुठं आलोय आम्ही? तिकडे वाट चुकलोय म्हणजे आम्ही डोमला आलाय तुम्ही? दोमला का? सारखी नाही इथं? नाही मग जायला आम्हाला 3 रूट पाहिजे, एक म्हणजे जॉर्ज पूल झारकी आणि पोचिंकी। जॉर्ज पूल झारकी पोचिंकी ह्याच्यातलं कुठलंच नाही काय इकडं। मग वार चालतं इथनं वळवून जातो, मग मागायला वाटलं तर कोणाला विचारा। बरं। आणि शेवटी आम्हाला मॅपचा सहारा घ्यावाच लागला, आणि लोकेशन बघत बघत आम्ही पोहोचलो धोम डॅमवर। ह्याच्यातनं खाली पडला की डायरेक्ट पेटी, नॉकचा बिकचा काय ऑप्शन नाही, रिव्ह्यू नाही, काय नाही, डायरेक्ट मोतच होणार। आम्ही आला आता डोम डॅमवर। या डॅमची माहिती थोडी आमचे मित्र सांगतील, सांगा जरा याची माहिती। हा डॅम लय डेंजर आहे। किती दरवाजे आहेत? 1 2 3 4 5 दरवाजे आहेत। 5 दरवाज्यातलं एकदम पाणी सोडलं ही सुट्टी नाही। हे बघा केवढी भिंत आहे मोठी, डायरेक्ट गोळीगत पाणी बुक्कीत निघून डायरेक्ट त्या ब्रिज खालनं जाणार पाणी, झप 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 पुढची गावं वाहून जाणार। त्याच्यामुळे हे जे 2 दरवाजे उघडतात, 5 उघडत नाहीत कधी। 5 उघडले की गाव गायब, तेवढीच माहिती आहे माझ्याकडे। आता तर पुढच्या पुढे सांगण्यात येईल पुढची माहिती। पुढे थोडासा ब्रिज कॅम्पिंग करा कसं वाटतंय? कॅम्पिंग करायला कसं वाटतंय ब्रिज? काय बोलायचं, काय आता बोलायचं, हसतोय। अरे माकडा तुझं ऊस बीस ह्या पाण्यानं जगतोय, ह्या पाण्यानं हे डॅमचं पाणी जातंय ऊसाला नितीन, तेव्हा तू 100 टन ऊस काढतोयस आणि काय बोलायचं म्हणतोय वरनं? अरे ह्या पाण्यामुळे आहेस नितीन तू। हा धोमचा डॅम आहे, ह्या डॅम मुळे आपशिंग गावाला खूप मदत झाली ह्या डॅमची। तिथनं पुढे गेलं की कॅनल जातो डायरेक्ट आपशिंगला। आपशिंग मध्ये खूप शेतकरी मित्र आहेत, आमचे मित्र पण आहेत, ऊस उत्पादक आहेत ते। तरी ह्या डॅम मुळे खरं तर तिथं ऊसाची चांगली शेती केली जाते। तरी आमचे मित्र, तुम्ही किती ऊस काढता दरवर्षी? किती काढता ऊस? हे गे बस बाबा।
डेंजर काम आहे. किती मारता? किती मारता? मोठ्याला वाचवायला आणि मारला तू जावलं. तुला काय प्रतिक्रिया द्या काय तर त्याच्यावर काय चुकी झाली तुमची तिथं काय चुकी झाली काय तुला काय सांगायचं? हा तुम्हाला पुढे दिसतंय त्याचं माहित झालंय ते आपल्या दोन स्कोप लावून होते राखी टीम तरी तुम्हाला तिथं मारायची काही गरज नव्हती. आम्ही एक मैत्रीच्या नात्याने गेलो होतो अहो, तसं नसतं. तुम्ही वाचायला याच्या आधी त्यांचं मड पडलेलं होतं तिथं तुम्ही जाऊन काय ते पेटी उचलून मातीला गेलता काय त्याच्या? याची कामगिरी आहे बघा अशी game मध्ये. मग त्याच्यामुळे आम्ही चिकन डिनर काढत नाही. दोनलाही नंबर नाही तुझी 3 नंबर नाही तुझी रात्री 5 नंबर झाला. धोम डॅम बघून आम्ही चालवलो रायरेश्वरच्या दिशेने आणि पुढं थोडंसं आलो की गाडी अचानक बंद झाली. आमच्या बरोबर नारळ फाटला का गाडीचा? रिवर्स रिवर्स झाली ओके ओके. असा बंद कधी बघितलाय का तुम्ही? रिवर्स मध्ये गाडी चालवता. ब्रिज बघ. गाडी स्टार्ट करून आम्ही आलो पुढं. हे बघा डोम डॅमचा नजारा बघा. पाणी किती आहे बघा इथं. पाऊस तर वरनं चालूच होता. आता फिरून फिरून आम्हाला लागलेली भूक. इथं भेटलं हॉटेल एक छोटस. तर म्हणलं थांबावं. घरी गुंडळून आणलेल्या चपात्या खाल्ल्या थोड्याशा. आणि भेट नाही ते तर हॉटेल सुद्धा नाही जवळ. कसली परिस्थिती भेटणार आहे बघा. शेवटी नशीब आमचं गुरु काय तर आणलं घरी बांधून त्यामुळे भेटायला लागलंय काहीतरी. आमच्या बायकोला द्या तुम्ही काय ब्लॅक टी भेटली बाबा काहीतरी इथं. सॅनो खाय पण लई डेंजर आहे सॅनो. पित्त होत नाही ब्लॅक टी ना. 3 पित्त होत नाही प्याज चस्का लागा. लागलं तर सांगा. इथं बटाटी बिटाटी कांदा बिंद बॉट माणूस आहे वाटतं. पोटात भर टाकली आणि आम्ही इथून निघालो पुढच्या वाटचालीस. 1 तासाच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो रायरेश्वरच्या पायथ्याला. वॉटरफॉल आहे ते बघू शकता. काय भेटलं बेंचवर पंचपक्वान आपल्याला. घरी आणलास माझ्यासारखं. आजी चला ओके. रेडाक राहिले माग तुम. काय ठेवलेलं ना अरे एक विषय होता लय मोठा किस्सा आहे रे. लय दिवस लागतात. अख्खा दिवस आहे आपल्याकडे. नाही रे. माझ्या आयुष्यात एक माझा मित्र होता. आता झाडा होता रे. त्या नावावरनं मी बोलून आलो माझ्या मुलाचं. बर बर त्याची आठवण माझ्या कायम वारला का दिवस? नाही तर नाही अजून. तो माझ्या लय काळजातला माणूस आहे. त्याच्यामुळं बोलून आलो. माझा नाही झाला. आम्ही आता रायरेश्वरच्या पायथ्याशी पोचलेलो आहे आणि ह्याच किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी करंगळी कापून शपथ घेतली स्वराज्य स्थापन करण्याची. आणि हा पृथ्वीवरचा स्वर्ग बघा. सगळीकडे धुक सगळीकडे वारा सुटलेला आहे असा सुंदर. आणि आता इथून पुढे आम्ही 1 तासाचं ट्रेकिंग करून रायरेश्वर किल्ल्यावर पोचणार आहे. त्यानंतर पुढे बघा बघत राहा. कसलं वार सुटलंय बघा. ही बेकार. ए कसं आहे वार? ए वार कसं आहे इथं? क्वालिटी वाटतंय का? सगळं धूरच धूर. धुक्यानं माखलेलं डोंगर रायरेश्वर. चारी बाजूला तुम्ही बघू शकताय कसं आहे. 4 बाजूला धुका आहे आणि एवढं गार लागतंय आणि पावसाचा एवढा मारा चालू आहे काय बोलायचंच नाही. चला आपण गडावरती जाऊया. तिथं जाऊन तुम्हाला वरचे सीन दाखवतो. चला शुभम. कुठले कुठले स्पॉट आहेत आपण बघणार आता. इथं पायथ्याला आहे आपण रायरेश्वरच्या. पहिला स्पॉट कुठला आहे? काय नाही पाहिजे रे. पहिला स्पॉट हे आहे. ठीक आहे. हा स्पॉट बघून आपण वर जाऊया. तिथनच वर जायचंय. ठीक आहे. पाहिजे घ्या. तू जायचंच काम आहे बघा आता. आय कसा आहे नजारा? ओके टिंगुळ वडपाची पाऊस चालू झाला आता. वर जाऊपर्यंत मरतोय मला वाटतं आपण. तुझणार आहे. कसं वाटतंय गोलूचे पप्पा? कसं वाटतंय?
टेंट घेतलाय डोक्यावर. चला कसा आहे ना जरा पावसात गावली चला. नुसता आवाज घुमावतोय. बापरे बाप बॅड बॉय बॅड बॉय. चला हे बघा पब्लिक खाली. काय लोकेशन आहे बघा. सगळा पावसाचा धुकं बघा. रायरेश्वर चला रे झोळी पकडली. चला वर जाऊन टेंट लावायचे अजून. बादशांनो पाऊसच पाऊस. गोटू सर कैसा लग रहा है? दिन में रात में रात्रीच कळेल. रात्रीच खेळ चाले. सातारा माहितीये का काय आहे ह्याच्यात? अजून वर किती जायचंय का काय? वर जनावर पण आहेत काय? आणि वर जनावर कशी नेतात? त्याला निघाला ही कोणी घेऊन त्याला होय, किती रुपयाला आहे? चहा नाही ते कितीला आहे? कसं आहे तुम्हाला कितीला आहे? कितीला पाहिजे? हे काय 60 पण कॅश आहे कोणाला? ऑनलाईन. बाबांना काय कुठं जाणार बँकेत कुठल्या जाणार विषय आहे बाबा. मोठा विषय हात आहे हो. कॅश नाही कोणाकडे. असा विषय आहे. हे बघा पाऊस. आणि वरून पाऊस कसा पडतोय बघा. लोकेशन बघा फक्त. फुल पाऊस चालू आहे. लोखंडी शिड्या बघा. कसं वाटतंय वज? पाऊस चालू आहे फुल. हा ह्याच्यावर स्प्लेंडर वर. बापरे हे बघा वर. नितीन सर ओके वर पोहोचलाय तुम्ही. आणि आमच्या स्क्वॉडची बघा. आमच्या स्क्वॉडची हालत बघा. फाटून हातात आली सगळी. चला वर अजून किती वर चढायला लागतंय काय माहित. सुजायचं काम आहे. झालं या लवकर वर. रोहित बॅड. ओके नजारा देखिए खाली. फक्त नजारा बघा. फर्स्ट एड देऊ काय विषय राहा. या थोडस राहिले अंतर फक्त आता. चला एक चुकी फक्त आणि बंदा नॉक ऑन फिनिश एका मिनिटात. ए पोतं कोणी घेतली? या चलावर. कसं वाटतंय? कसं वाटतंय? कसं जन्नत आहे जन्नत. जन्नत कहाँ है? जन्नत यहाँ है. सब जन्नत है. गोटू सर पिशवीत काय तुमच्या ते जादुई खजाना आहे का? फर्स्ट एड किट ठेवलेत काय? चला हा माणूस बघा. हा माणूस आजारी आहे. वरण उपास आहे त्याचा. वरण एवढीच खिचडी आणली तरी सुद्धा बघा त्याच्या आत किती बळ आहे. कसा चालतोय ही बघा. क्रेन कशासाठी लावली इथं? क्रेन कशासाठी लावली इथं? क्रेन हो काय काय म्हणते हो त्याला? लॉरी ना. लॉरी. ठीक आहे. पाऊस काय थांबायचं नाव घे नाही. हो वर आलोय थोडस. काय दगडाच बनवले काही? लाकूड अर्ध कापून बनवले काही? लाकूड आहे काही? लाकूड आहे फायबर आहे. बंटी शेट हाव आर यू? आपण आलोय थोडस अंतर राहिलेलं आहे घरात. काय लिहिलंय? कचरा पेटीत टाका. झाडे लावा झाडे लागवा. पण कचरा पेटीची हालत बघा कशी आहे. कचरा पेटी आणि झाड कशाची आहेत रे? ही झाडं कशाची आहेत? फुलं 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 कशाच आहे? हे बघा बागच बाग. नाव आहे प्रॅक्टिकल हे फुल आहे. काय फुल हे गुलाब नाही. गुलाब का नाही. फुल हे फुल कुठल्या पण मुलीला दिलं की ती मुलगी क्षणात प्रेमात पडते. कडक आहे. नाकाची केस जळली. एक नंबर वास आहे. त्या फुलाचं नाव आहे चमन चटणी फुल. ओके बेबी चमन चटणी फुल नाव आहे. चला चला पुढं आपण पुढचा निघूया. पल्ला बघू आपण.
खूप लांब चालायचे अजून. आम्ही आताशी निम्मा पोत पडलं. बॅड भाई ऐसा नको करू. उचला चला पुढची राहिलेली वाटचाल आपण पुढच्या वाटचालीसाठी निघूया. चला काय पाऊस चालू आहे बाबा. वडापावचं दुकानात काय आहे का बघूया थोडस आपण. वा 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 गेस्ट हाऊस. कसं आहे गेस्ट हाऊस. ए पत्रा निघला तर मर्डर पडेल बाहेर पळा. वडापाव नाही पत्र वाजायला लागलं तर निघालो काय. चक्क गडावरती पाणी बघायला भेटतं आपल्याला. नदी नदी म्हणता येईल का तलाव आहे. तलाव. गँगच्या आपली पूर्ण ढासळ आहे त्यांचं सगळं चाललंय पावसाचं. सगळं गळपाटलेलं आता बंद. आता सगळं चालून चालून बेकार झाले ते. कधी तुझी गड काय वॉटरप्रूफ आहे आमचा नाही. वॉटरप्रूफ भिजला भिजला आता सुजायचं काम चालू झालं. आणि हे बघा गेलं पाण्यात. आणि हे बघा वर तलाव आहे वर गडावर. असल्या एवढ्या उंच ठिकाणी सुद्धा तलाव आहे बघा. तलाव बघून आम्ही पुढे आलेलो. तिथे आम्हाला भेटले ग्रामस्थ. त्यांच्यासून थोडं आपण संवाद साधू आणि त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेऊ. रायरेश्वरची ही माहिती आहे. साईटून जायला प्रत्येक गावामध्ये जायला प्रत्येक ठिकाणी जायला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या चारही बाजूला जाण्यासाठी पाऊलवाटा भरपूर आहे. कोणत्याही गावात जायचं असेल कुडरी निवंगा तांत्रिक बाबा तांत्रिक बाबा तुम्हाला काय वाटतं किती हाडे असतील त्या प्रत्येक फांदीवर एक एक हाडळ आहे. एक एक हाडळ आहे.
हैवान बघा, 2 हैवान आपलं काय बघा तिथं काय ठेवलं. कसं वाटतंय तुम्हाला? है ना? हे पोत्यात काय काय ठेवलंय तुम्ही? हा, झोपायचं साहित्य आहे. काय काय झोपायचं म्हणजे काय? रग बी काय का काय? रग आहे, चादर आहे, उशी आहे, हा, वाकाळ आहे. वाकळ पण आहे का? ओके, म्हणजे जर्किंग आहे. नियोजन कसं आहे? नियोजन नियोजन बघा, आता वरती जायचंय हा महादेवाचं दर्शन घ्यायचंय. हा, दर्शन घेतल्यानंतर थोडं फोटोशूट करायचंय. फोटोशूट बरोबर. फोटोशूट झाल्यानंतर हा, थोडा गेम प्ले करायचा पबजीचा. खायचं कधी? खायचं काय? माती खायचं की हा, खायची पण व्यवस्था करायची. जेवणाचं साहित्य आणलंय. आणले ना? आणलंय. काय काय आणले? जेवणाचं साहित्य चार चपात्या शिळ्या राहिलेल्या. आपण हे पाणी पिण्याला आणि देवासाठी जास्त वापरतो. हे तीर्थक्षेत्र आहे रायरेश्वरचं. बिना फिल्टरचं पाणी वापरतात. बिना फिल्टर पाणी पिऊन बघा, चवीला बघा तिथे जमिनीत होणारा जरा, हा, त्याला जरा म्हटलं जातं. अच्छा अच्छा, नॅचरल रिसोर्स. ओके, 12 महिने पाणी असतं. 12 महिने पाणी असतं. पाणी प्यायलाच एक नंबर आहे. चवीला बघा पाणी बाटल्या बघा. बघा, आपण इथल्या ग्रामीणांकडून ऐकलेलं होतं की म्हणजे हे नॅचरल रिसोर्स आहे पाणी प्यायचं. पाण्याची स्वाद कसा आहे? बिस्लरी पिके आहे बघा. ह्या पूर्ण जे गडावरती जे ग्रामस्थ आहेत ते सगळे ह्या झराचं पाणी पितात. इथं हा छोटासा पूल आहे बघा, लोखंडाचा पूल बनवला आहे छोटासा वडा क्रॉस करण्यासाठी. पाणी येतोय तिकडून. हे आपले स्पॉट. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. तसल्या पावसात आपण ट्रेकिंग चालू ठेवली न थांबता. चला आपण पुढे निघूया. ते जरा आपण क्रॉस करून आता पुढे आलेलो आहे. पुढे चाललोय जरा आता आपण गडाच्या दिशेने. महादेवाचं मंदिर, महादेवाचं मंदिर आहे. एक देवीचं आहे, गंडी माता. जन्नी माता. दोन्ही मंदिर इथंच आहेत नाही? दोन्ही काय ठीक आहे, चला आपण दर्शन घेऊ. फुलं असतात आपले. हा, जरा फुलांकडे जाऊया आपण थोडंसं. सोनकी, मोठी सोनकी, परत आहे मिकी माऊस, जांभळा तेरडा, पिवळा तेरडा, पान तेरडा, हे परत आहे कारवी, लाल तेरडा, गुलाबी भुईचक, निरसुडी, बेरकी, दिमकांडी, चवर, गेंद, ड्रायसरा, पांढरा साप कांदा आणि रान हळद आणि बेशरम आणि ओलिबिमा असे हे वेगवेगळ्या प्रकारची फुलं इथं आपल्याला आढळतात या किल्ल्यावर. चला आपण पुढे आता मंदिराकडे जाऊन थोडंसं मंदिराचं दर्शन घेऊ. आणि आता आपण पोहोचलोय रायरेश्वरच्या डोंगरावर. इथे आपण बघतोय मंदिर आहे, महादेवाचं मंदिर, आणि इथे आहे भव्य अशी मूर्ती शिवाजी महाराजांची. पण काही स्पॉट आपल्याला फिरता आले नाहीत पाऊस असल्यामुळे. हेच ते ठिकाण आहे म्हणजे महादेवाची पिंड आहे इथं. इथंच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ ह्याच ठिकाणी घेतली होती. आपण आज जाऊन त्या मंदिराचं दृश्य तुम्हाला दाखवतो आता. आणि हीच ती महादेवाची पिंड आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या काही मावळ्यांसोबत शपथविधी घेतली होती. इथं आणि इतर रायरेश्वर किल्ल्याबद्दल थोडीशी इथं माहिती लिहिलेली होती. आणि ही बघा मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य अशी मूर्ती आहे इथं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराजांच्या मूर्तीचे दर्शन घेऊन आम्ही इथून निघालो. इथे भेटले नागरिक ते आम्हाला. आणि आम्हाला हे दादा भेटलेत. त्यांच्यासोबत आम्ही चाललोय त्यांच्या गेस्ट हाऊसला. जेवणी खानावळी हे ते उपलब्ध करून देतात. तुमची ओळख सांगा जरा. म्हणजे अशोक रामचंद्र जंगम. हां, त्यांच्याजवळ आला तर तुम्ही नक्की यांची गाठ घ्या.
आणि आम्ही आलो त्यांच्यासोबत चालत. राहायची आणि जेवायची सोय ते इथं करणार होते आमची. लोकसंख्या किती आहे इथली? 550. आणि त्या ग्रामस्थांनी आम्हाला जिथे राहायची सोय केली होती ते रूम आम्हाला दाखवली. रूम बघा तुम्ही एकदम कशी आहे. हो का, ह्या रूम मध्ये आहे आमचा आजचा मुक्काम. हे पाऊस बघा किती पडतोय बाहेर, काय सुट्टीच नाही पावसाला इथं. हे बघा घर शेवाळी सगळी. तिकडे बघा चपल्यांचा ढीग आहे अक्षरशः. सगळी माणसं जेवाय बसल्यात, पब्लिक सगळं तिथं, पर्यटक सगळं. आणि हे बघा ब्लॉगर, हे बॅड बॉय इकडे बघू. हे नितीन. काय म्हणायचं ह्याच्याबद्दल बोलावं, एवढं शब्द कमी आहेत. रूम कशी वाटते तुम्हाला? एवढा गारठा आहे आणि ह्यानं बाण्याला घातले, काय बोलायचं काय. कपडे भिजले, कपडे घातले. हो काय, रूमचे मालक आहेत, ओनर. हे असं इथं आम्ही आज मुक्काम करणार आहे. हो काय, पोत्यात टेंट वगैरे सगळं आणलंय, पण पाऊस बघून आम्हाला वाटत नाही टेंट मध्ये आम्ही सुखरूप राहू शकतो. आज सगळा अंधार आहे, अंधार अक्का. हो काय, इथं चूल पण बनवले. इथं आम्ही आता काहीतरी नियोजन करणार आहे या चुलीव. लाईट आहे का हो? आणि गोळा सुरुवात झालेली आहे. रॉकेल आणले पिशवीत. हो, एवढं नका होत, विषय गंभीर होईल इथं. अरे वा वा वा. आणि आता कसं गार लागतंय काय? नशीब इथं चुलीची सोय झाली. टेंट नाही तर टेंट मध्ये झोपणार होता आमचा रोहित, लाडका रोहित, पण त्याचं मैत वाढायला लागला असतं बाहेर सकाळचं. कारण ते हलवून बघायला गेलं ते जीवन आहेत का. कारण इथं मेडिकलची सुविधा काय नाही इथं. तुम्ही कॉलेजला कसं जाता? रोज येऊन जाऊन, म्हणजे रोज चढणार उतरणार. एका दिवसात आम्हाला नको नको व्हायला लागले. तुम्ही रोज येऊन जाऊन करता, मानलं पाहिजे तुम्हाला. पाऊसच पाऊस, नुसता पाऊस. चला थोडस शॉपिंग करून येऊ, खायला काहीतरी घेऊन येऊ. पण आता शॉपिंगला निघालोय आम्ही. मॅगी पॅकेट किती वाला आहे मॅगी? 15 वाला आहे, 10 वाला आहे. मॅगी घेतलेल्या आम्ही चाललोय आता. मॅगीची जोडणा झालेली आहे. आता होणार मस्त. ह्या ठिकाणी पार्टी म्हणता येणार नाही, पण ह्या ठिकाणी ही पार्टीच आहे म्हणून समजा. पार्टीपेक्षा पण खूप मूल्य. मोठी गोष्ट आहे. वता वता गरम गरम मॅगी टाका. अजून पॅकेट करा. येऊ द्या, थोड्या वेळानं पाठवा. चला चला, मसाला गच्च झालाय तयार. ओके, भाजलं. कसा वाढला? अरे वा वा वा. बंटी कसं होणार आहे जेवण हे आपलं मॅगीचं? रोज मॅगी खाणार ना. मसाला थोडा कमी पडला, त्यामुळे लगेच बंटी सरांना पळावलं. लगेच चप्पल काढकी. किती आणल्या पुढ्या? दोन मध्ये होईल का? आता का मसाले भात करतो. उचल 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 उचल, लय जड आहे. उचल 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 उचल. नियोजन ओके. चटईवर ठेवू नका, जळल. ओके. एक नंबर. आता हा सडाय सुरुवात करा. ते ताट्या ना, ते गोष्ट आहे की अरे पण खिचडी खामच्या बरोबर. कसे आहे? टेस्ट कसे आहे? नितीनचे टेस्ट कसे आहे? म्हणजे आपल्या हातात जवळ बेस्ट असतं. एकचा कोर्स केला का तुम्ही? उगळेवाडी. काय म्हणून? आमच्या बायकोच्या हातून लय शिकलेलं आहे. भांडी कशी घासायची, जुनं कसं जायचं. नाही बाबा. पोटात भर टाकली आणि इथं आमचं नितीन पैलवान थोडस वर्कआउट करत होते. 2 नितीन पैलवान. 4 5
भाऊ किती करतोय 7 पहिलवान नितीन शेठ जिमची सुद्धा सोय आहे इथं, जिमची सुद्धा सोय आहे. नुसका पहिलवान नाही, क्वालिटी पहिलवान आहे बघा. आप टाका जरा वर्कआउट करून लागलेलं नितीन पैलवानांना भूक, म्हणलं आता जेवण बोलवावं. हे संध्याकाळचं जेवण आमचं आलेलं आहे बघा. पिठलं, भाकरी, पापड, ठेचा, काय आहे, लोणचं, कांदा, हे बघा सगळी पंगत बसले. ते नितीन बॅड बॉय, रोहित चव्हाण, आरती 96 के आरती, हे ब्लॉगर आपले ते पुण्याचं काम करतात बघा. आणि नाचणीची भाकरी आम्ही खाताय पहिल्यांदाच. कशी चव लागते या. कशी लागते. इथं होत्या वयस्कर आजी, त्यांच्यासोबत आपण जेवण करून संवाद साधूया. तुझं नाव सांगा आजी. माझं भीमाबाई रामचंद्र जंगम. किती म्हणजे तुमचं लग्न किती वर्ष झालं, किती वर्ष झालं तरी, किती वर्ष म्हणजे राहता इथं. आता राहतोय आम्ही शिवाजी महाराज आल्यापासूनच जंगम इथं कर्नाटकातून आणली. आणि आता समजा तुम्हाला खाली जायचं म्हणलं तर जाता का तुम्ही? आता हळूहळू जाते अजूनपर्यंत नाही. ज्याला चालवणार त्याला डालच घालून न्यायचं, डालग्यात डोली करून न्यायचं. झालं पाहिजे म्हणजे सगळ्या सुविधा झाल्या पाहिजेत असं मला वाटतं का. म्हणजे झाल्या पाहिजेत पण होतच नाही तर त्याला करताय काय, असं आहे ना. आणि आता इथं ग्रामपंचायत आहे ना गाव, दुसऱ्या गावात आहे, मोठ्या गावात राहिली. आम्ही नाही, आमची ती एकच आहे ग्रामपंचायत. आता उदरनिर्वाहाचं पर्यटकांचं तुम्हाला. हा, पर्यटकांचं. आणि गहू पेरला तर त्याला पाऊस पडला तर पिकतोय तो. पिक म्हणजे नाचणी वरी, पण ती कोण आता पोरं करीत नाहीत. मुंबईला सगळी बाहेर कामायला जातात आहे ना. म्हणजे काय काय तशी मुंबईला आहेत का? हा हा, सगळी घरात 2च माणसं. माझा एक मुलगा, एक मुलगी, सून, एक आहे. ती एक कुटुंब परिवार आहे ते. बाकीचे मुंबईला. 2 मुलगा मुंबईला आहेत. आणि आपण इथं बघितलं की यांच्या मूलभूत गरजा सुद्धा पूर्ण होत नाहीत. आणि ह्यांच्यावर काही नैसर्गिक आपत्ती आली किंवा इमर्जन्सी आली तर त्यांना खूप अवघड आहे. कारण इमर्जन्सी जर आली तर ह्यांना खाली सुद्धा जाता येत नाही. एवढी यांची बेकार परिस्थिती आहे. आणि इथं म्हणलं दुसरा विषय म्हणजे आपण आज जगतो 21व्या शतकात. आणि यांच्या इथं म्हणजे कसं, यांचा एकमेव इन्कम सोर्स म्हणजे तो फक्त आहे पर्यटकचं. आणि पर्यटक सुद्धा इथं फारसे येत नाहीत, आम्ही बघितलं. आणि शेतीचं सुद्धा काय मला वाटत नाही इथं शेती काय उगवत असेल. कारण इथं 12 महिन्यातील 8 महिने तर खूप पाऊस असतोय, त्यामुळं शेतीचा उदरनिर्वाह होत नाही शेतीमुळे. जेवण करून आम्ही इथे बसलेलो होतो. थंडी खूप वाजत होती म्हणून शेकोटी करत बसलेले. आणि हे आमचे दोघे भादर. याला खूप गार लागते वाटतं. थंडी तर खूप आहे इकडं. नितीन सर काय करताय? लुडो. ओके, चालू करा, आम्हाला पण द्या थोडासा चान्स. दुसऱ्या दिवशी आम्ही खाली उतरत होतो. लवकर खाली आलो. तिथं आम्हाला दिसला एक बघा साप. हा कोणत्या जातीचा साप आहे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. नितीनला एक नंबर रात्री भेटली आम्हाला भारी ना. नितीन मध्ये त्याच्या पलीकडे गोट्या, त्याच्या साईडला मी, परत त्याच्या पलीकडे शुभम, ब्लॉगर वास मारायला घेऊन झोपलाय अंगावर. काय बोलायचं. आम्ही तयारी देतो सगळं. आम्ही रग घेऊन आणलेला, टेंट घेतला, टेंट होतं 2, परत ना ब्लँकेट आणलेले. त्याच्यामुळे हे दोघं त्याच्यामुळे जगले ना. तर रात्री ती मिल्यात, गारठ्याने मिल्यात. एवढा गारठा होता. नितीन सारखा झोप येणारा माणूस नाही आजपर्यंत बघितला. मोठा पाय टाकला, छाती पाय टाकला तरी ह्याला सुट नाही. सकाळी उठतंय पाठतंय, माझे छाती दुखायला लागली. काय बोलायचं. आमचा आत्ताच रायरेश्वरचा ब्लॉग पूर्ण झालेला आहे. आम्ही रायरेश्वर स्टे करून तुम्हाला सगळ्या ब्लॉग मध्ये दाखवले आहे. तरी तुम्हाला कसा ब्लॉग वाटला ते अवश्य सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आपला शेअर करा.